संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ निर्माण करणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधली ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय। खंडणीमध्ये आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषला सुद्धा धडा शिकवा, वाल्मिक कराडने असे आदेश सुदर्शन घुलेला दिल्याचं आरोपपत्रामधून समोर आलंय। जो तो उठेल आणि आड येईल अशाने भिकेला लागू असं सुद्धा वाल्मिक कराड म्हणाल्याचं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। आणि यावरूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे हे आता स्पष्ट होत आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी याविषयी आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, साधारणपणे 1400 ते 1500 पानांचं हे आरोपपत्र आहे आणि आता हे आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। आपण बघतोय या सगळ्यांचा जो फोनवरून संवाद झालेला होता सुदर्शन घुले, वाल्मिक कराड या सगळ्यांचा, त्याच्यामध्ये त्यांनी जो आड येणार आहे आपल्या त्या सगळ्यांना बाजूला सारण्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीचं षडयंत्र रचलेलं दिसतंय। यामुळेच आपण मागच्या 2 तासापासून सांगतोय की वाल्मिक कराड या प्रकरणातला प्रमुख आरोपी का बनवण्यात आला आहे सीआयडीने, तर त्याचा पुरावा हा आहे की दिनांक 7 तारखेला काय झालं होतं। कारण 9 तारखेला जरी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि हत्या झाली असली तरी 7 आणि 8 तारखेला ज्या घटना घडल्या होत्या त्या अधोरेखित करतायत की वाल्मिक कराड हाच या कटाच्या मागे होता। 7 तारखेला काय घडलं होतं तर 7 तारखेला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड याचा कॉल झाला होता आणि ज्यावेळेस वाल्मिक कराड सुदर्शनला म्हणाला होता की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू, असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। म्हणजे आपण म्हणतोय पहिल्या दिवसापासून की खंडणी, ॲट्रॉसिटी आणि एकूण त्यानंतर झालेली हत्या हे तिन्ही प्रकरणं एक क्लब करून ज्यावेळेस आरोपपत्र दाखल केलं आहे ते आपल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे की हे तिन्ही प्रकरणं एकाच प्रकरणातून झाले होते आणि अर्थात खंडणी न देणाऱ्या माणसांना तिथेच आडवा करा असं वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितलं होतं। आणि सुदर्शन घुलेनं त्यापुढे आपण बघितलं की खून केला, संतोष देशमुखचं अपहरण केलं आणि त्यानंतर म्होरक्या म्हणून जरी सुदर्शन घुले आपल्याला पुढे दिसत असला तरी या कटात जो काही सहभागी होता, हा जो कट रचण्यात आला होता त्यात वाल्मिक कराड हा 1 नंबरचा आरोपी बनवण्यात आला आहे आणि त्यामुळेच आपण म्हणतोय की या सगळ्या प्रकरणामागे सूत्रधार हा वाल्मिक कराड होता। यामिनी अगदी गोविंद, आपण बघतोय की जसं मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही सांगितलं 3 वेगवेगळे गुन्हे होते आणि आता हे तिन्ही गुन्हे एकत्र करण्यात आलेले आहेत आणि ही जी एकूणच संघटित गुन्हेगारी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून बीडमध्ये ज्या पद्धतीने याचा ऊत आलेला आहे तो आता या सगळ्यामधून अधोरेखित होताना दिसतोय। यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे, विशेषतः दोषारोपपत्रामध्ये म्हटलंय की वाल्मिक कराडची दहशत ही जिल्ह्यामध्ये आहे आणि हे सांगत असताना सुदर्शन घुले हा जो काही टोळी चालवायचा त्या टोळीने केवळ एका तालुक्यामध्ये नाही आहे तर बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच। म्हणजे परळी, अंबाजोगाई, त्यानंतर केज, धारूर तालुक्यामध्ये सुदर्शन घुले हा दहशत माजवायचा, लोकांना मारहाण करायचा आणि अनेक लोक असे आहेत ज्यांचा उल्लेख खरं तर यातमध्ये झाला आहे की काही लोकांनी तर एकदा बेल झाली, यांना जामीन झाला की बाहेर येऊन परत धमकावतात म्हणून आम्ही तक्रार करत नाहीत असे काही लोक बोलल्याचं स्वतः सीआयडीनं सांगितलं आहे। त्यापुढे धाराशिव जिल्ह्यामधल्या कळंब तालुक्यात सुद्धा सुदर्शन घुले आणि त्याच्या एकूण या टोळीची दहशत होती आणि या दहशतीमध्ये एकूण जो उल्लेख सीआयडीच्या दोषारोपपत्रात करण्यात आला आहे त्यात म्हटलं की 10-12 वर्षापासून ही दहशत चालू होती। त्यामुळं एकीकडे जिल्ह्यामध्ये बघितलं तर वाल्मिक कराडची दहशत होती आणि केज आणि धारूर या सगळ्या पट्ट्यामध्ये सुदर्शन घुलेची दहशत होती आणि याच दहशतीचा बिमोड करण्यासाठी सीआयडीने 80 दिवस काम केलं आणि बघतो की 80 दिवसानंतर जे काही दोषारोपपत्र आपल्या समोर आलं आहे त्यामध्ये आरोप ठेवण्यात आलेत, ज्या आरोपामुळं आता आणखी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्यात। सुदर्शन घुले हा जो काही टोळी चालवायचा हे एक सिंडिकेट होतं आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून त्याने अनेक गुन्हे केलेत। 8-9 गुन्ह्याचा उल्लेख तर आपल्या हातात असलेल्या या आरोपपत्रात करण्यात आला आहे। त्यामुळं यापूर्वीच्या गुन्ह्याचा आता तपास होणार का, त्यामध्ये जे लोक समोर आले नव्हते सुदर्शन घुले आणि टोळीच्या विरोधात बोलण्यासाठी ते लोक पुढे येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी गोविंद, जसं मगासपासून आपण अगदी साधारणपणे 2 तास आपण या बातमीवरती आहोत आणि वारंवार आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा घेतोय। बजरंगाप्पा सोनवणे असतील, सुरेश धस असतील, यांनी असं म्हटलंय की आता हे आरोपपत्र दाखल झालंय, तपास सुरू झालेला आहे आणि 8 आरोपी सध्या आपल्याला याच्यामध्ये दिसतात, आरोपींची क्रमवारी दिसते, पण अधिक हा आकडा सुद्धा वाढू शकतो ज्या वेळेला हा तपास पुढे जाईल। नक्की यामिनी, हे जरी आरोपपत्र आता दाखल झालं असलं 1500-1600 पानाचं हे आरोपपत्र आहे, मात्र ज्यावेळी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पूर्वने आरोपपत्र जोडता येऊ शकतं। कारण जसं धनंजय देशमुख म्हणतायत, देशमुख कुटुंबीय म्हणतायत की या आरोपीची बी टीम आणखी बाहेर आहे, ज्यांच्यावरती खरं तर आरोप भरपूर आहेत पण त्याचा पोलीस तपास करतायत का याची माहिती मिळू शकत नाहीये। मात्र जर या प्रकरणामध्ये आणखी
हा खोल तपास गेला तर कदाचित आणखी काही नावं पुढे येऊ शकतात आणि पूर्वनी आरोपपत्रातून या नावाची माहिती आपल्याला मिळू शकेल आणि कदाचित जे लोक होते ज्यांनी सुदर्शन घुले असतील यातले आरोपी असतील यांना मदत केली त्यांच्यावर काही होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक मात्र खरं आहे की 10-15 वर्षापासून ज्या टोळीची दहशत बीडमध्ये होती ती मोडीत काढण्यात आता CIDला यश आलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. यामिनी अगदी गोविंद, हा तपास आता वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जाताना दिसतोय आणि अगदी बारीक सारीक पुरावे असतील, धागेदोरे असतील, हे सगळे लिंक करण्याचा, जोडून घेण्याचा, एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातोय. महत्त्वाचा मुद्दा असा या आरोपपत्रामधून समोर येतो तो म्हणजे एक डिजिटल पुरावा, व्हिडिओचा पुरावा सुद्धा आता समोर आलेला आहे. हा पुरावा नेमका काय आहे आणि हा पुरावा आपण जसं म्हणतो की किती स्ट्रॉंग आहे, किती बळकट आहे? यामिनी, या प्रकरणामध्ये CIDच्या हातात जे काही पुरावे लागले आहेत त्या पुराव्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. कारण ज्यावेळी संतोष देशमुख यांचं 9 तारखेला 3:20 अपहरण झालं त्यानंतर तिथून 8-9 किलोमीटर अंतरावरती त्याला मारहाण होत असताना जयराम चाटे नावाचा एक जो त्यातला आरोपी आहे तो दूर उभा टाकून एका व्हॉट्सअप ग्रुपवरती एक व्हिडिओ कॉल करत होता. त्या व्हिडिओ कॉलवरती 5-6 मुलं ज्यांचं वय खरं तर अल्पवयीन होते, 18, 19, 20 वर्षाची ही मुलं होते, त्यांचीही चौकशी पोलिसांनी केली. एका मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती तो व्हिडिओ दाखवला गेला होता अशी माहिती यापूर्वी आपल्याकडे होती, ज्याचा उल्लेख आता आरोपपत्रात येतोय आणि तोच म्हणजे डिजिटल एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतोय तो आता पोलिसांच्या हाती लागलाय. आणि त्यामुळं जी मारहाण झाली ती कशी झाली आहे हे खरं तर फार शोधण्याची गरज यात CIDला नव्हती, कारण तसा एक व्हिडिओ त्यांच्या हाती लागला आणि त्या व्हिडिओच्या आधारावरच हे आरोपपत्र बनवण्यात आलं आहे. आणि यातले जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय की त्यांच्या अगदी गळ्याभोवती फास अडकवताना आपल्याला हे CIDचे अधिकारी आपल्याला दिसत आहेत. अगदी धन्यवाद गोविंद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.